नमस्कार मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलतोय काल्पनिक गोष्टींबद्दल. त्याच्यामध्ये नार्निया आलं, मियाझाकी यांची अमेझिंग कामं आली, तोतोरो वगैरे सारखी आलीच, जे.के. रावलिंग, हॅरी पॉटर वगैरे आलं. ह्या सगळ्या गोष्टी कशा बनतात, कुठून येतात, ह्याचा सगळ्याचा मी अभ्यास करत होतो, कारण की मला काल्पनिक गोष्टी लिहायची आज खूप आली होती, खुमखुमी. तर ह्याच्या धर्तीवर आजचा एपिसोड बनलेला आहे. वेगळा हटके फॉर्मॅट आहे. तर सांगा आम्हाला तो कसा वाटला. एवढं बोलून इंट्रो लावूया आणि आजच्या भागाची सुरुवात करूया. लेट्स गो. नमस्कार मंडळी, वायफळच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये मी सुयोग तुमचं स्वागत करतो. प्राची से हाय. हॅलो. 10,000 सबस्क्रायबर नंतरचा हा पहिला एपिसोड आहे की मंदारच्या आधी झाले होते 10,000? नाही, 10,000चा नंतरचा एपिसोड आहे. परफेक्ट. तो मंडळी धन्यवाद तुमच्या या सपोर्टबद्दल. खूप खूप ऋणी आहोत, खूप खूप आभारी आहोत. आणि 10,000पर्यंतचा हा प्रवास आपण 1 वर्षात मस्तपैकी पार पाडलाय आणि ह्याच्या पुढचाही मस्त जोमाने आपण पुढचाही प्रवास करूच, ह्याची मला खात्री आहे. मंदारचा विषय निघाला तर मंदार भिडे यांचा तुम्ही जर एपिसोड पाहिला नसेल तर जाऊन बघा. त्याच्यामध्ये स्टँडअप कॉमेडी, त्याचे एक्सपिरियन्सेस, क्रिकेट आणि लहानपण आणि बरंच काही ह्याच्याबद्दल मी मस्तपैकी गप्पा मारलेल्या आहेतच. त्याचबरोबर पुढचे नवीन नवीन एपिसोड्स येणारच आहेत, त्यामुळे सबस्क्राईब कराच आपल्या या वायफळच्या चॅनलला. आणि आपली कम्युनिटी देखील खूप वाढते. खूप चांगला सपोर्ट आम्हाला ईमेल्सच्या थ्रू सुद्धा मिळतोय, कारण वायफळ पत्रव्यवहार नावाचा उपक्रम सुद्धा आपण राबवतो, जिकडे आम्ही तुम्हाला पत्र लिहून पाठवतो ईमेल स्वरूपात. आणि आत्ता इनमीन 3 नावाचा सदर आपण करतो, ज्याच्यात मी 3 मला भावलेल्या, मला आवडलेल्या गोष्टी तुमच्यावर मी शेअर करतो. त्यालाही मस्त प्रतिसाद येतो. तर ते जॉईन व्हायचं असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. एवढं बोलून सुरुवात करूया आपण आजच्या एपिसोडला. लेट्स गो. आजचा एपिसोड लिहायला घेतला होता आणि नंतर लिहायला घेतला होता. मग आम्ही इंस्टाग्राम लाईव्ह पण केली. तुम्हाला देखील विचारलं आपण काय केलं पाहिजे वायफळच्या इंस्टाग्रामवरनं, आणि काय काय लिहिलं पाहिजे, तुम्हाला काय आवडतं वगैरे, असं बरंच काय काय चालू होतं. त्याच्यानंतर मीही असं बसून बराच रिसर्चसुद्धा करत होतो, जुन्या जुन्या गोष्टी बघत होतो. बराच वेळ मी पुलंच्या वेगवेगळ्या व्हिडिओज पुन्हा पुन्हा बघण्यात घालवल्या मी आजचा दिवस, जस्ट टू अंडरस्टँड की कशा प्रकारे नवा एखादा विषय ते हाताळायचे. आणि अगदी बेसिक गोष्टी होत्या त्या आपण कशा लोकांना सुंदर वाटायच्या किंवा त्या कशा आपल्याला अगदी मस्त वाटतात ऐकायला आणि पुन्हा पुन्हा ऐकायला. आणि हे सगळं करत होतो. आणि हे करता करता मीही काही स्क्रिप्ट्स लिहायला घेतल्या आणि मग अगेन थोडंसं दडपण यायला लागलं की हे खरंच पोचतंय का लोकांपर्यंत वगैरे. त्यामुळे हे करता करता पुन्हा एकदा पॉज घेतला आणि मग मी थोडं फिक्शनबद्दल विचार करायला लागलो आज. फिक्शन जसं आम्हाला ॲनिमेटेड फिल्म्समध्ये मियाझाकी ह्यांच्या गोष्टी आवडतात, म्हणजे यांचे जे व्हिडिओज काय म्हणतात, फिल्म्स जे असतात ॲनिमे स्वरूपाच्या जॅपनीज, त्या मियाझाकींचं काम खूप सुंदर असतं. आणि युजली त्यांचं फिक्शनवर त्यांच्या भावविश्वाबद्दल बरंच त्यांचं काम असतं. त्याच्यामध्ये म्हणजे अगदी तोतोरो म्हटलं तर त्याच्यामध्ये एक असा क्यूट असा एक क्रीचर आहे, जे त्या लहान मुली असतात 2, त्या अशाच त्याच्या घराच्या आवारात फिरता फिरता एका झाडामागे त्यांना तो सापडतो. तो फक्त त्यांनाच दिसत असतो आणि मग तो त्या मुलीला त्यांच्या जगात घेऊन जातो तोतोरोच्या. आणि मग ते असं बरंच काय त्याच्यात एक कॅटची बस येते वगैरे, आणि लहान बहीण आणि मोठी बहीण याच्यामधलं रिलेशनसुद्धा त्याच्यात दाखवलं आहे. आणि असं सुंदर क्यूट असा तो चित्रपट आहे. त्याचबरोबर त्यांचं मियाझाकींचे असे सुंदर काम आहे इन जनरल. तर ह्याच्या ट्रिपवर मी गेलो. म्हटलं आपण लिहायचा प्रयत्न करूया का काहीतरी, म्हणजे अगेन लहान तोंडी मोठा घाससारखी सिच्युएशन झाली होती. पण ह्याचाच विचार करत होतो, म्हणजे जसं मियाझाकीने तोतोरोमध्ये एक घर दाखवलं आहे, तसं आपण एखादं दापोलीसारख्या गावातलं एक घर पकडून त्याच्याबद्दल स्टोरी लिहू शकतो का, असा थोडा वेळ विचार केला. त्याच्यानंतर मी आज रिसर्चमध्ये खूपच फिरायला गेलो आणि आज मी त्याच्याबद्दलच तुम्हाला गप्पा गोष्टी सांगणार आहे. रिसर्च करता करता मी शॉर्ट स्टोरीजबद्दल रिसर्च करायला लागलो, की शॉर्ट स्टोरीज असतात फिक्शनल, त्या कोणत्या प्रकारच्या असतात ते जरा वाचायला लागलो. 2-3 सुंदर अशा शॉर्ट स्टोरीज वाचल्या मी. द गिफ्ट ऑफ द मॅगी असेल मोस्टली. द गिफ्ट ऑफ द मॅगी नावाची एक शॉर्ट स्टोरी होती, जी रिनाउंड शॉर्ट स्टोरीज पैकी आहे. तर मी तो थोडी वाचली, त्याच्याबद्दल थोडा अभ्यास केला की कशा प्रकारे शॉर्ट स्टोरीज फिक्शनबद्दल लिहितात. कारण आत्तापर्यंतचे आपले जे सोलो एपिसोड आहेत किंवा जे मी लिहिलं आहे ते सेमी फिक्शनल, म्हणजे मोस्टली नॉन फिक्शनल आहे. आणि थोडेसे काही एलिमेंट्स ते त्या गोष्टीला एक वेगळा आकार यावा किंवा त्या गोष्टीला जनरल एक आकार यावा यासाठी ॲड केलेले असे एलिमेंट्स आहेत. पण मोस्ट ऑफ द टाइम्स त्या स्टोरीजमधले पण जे आहेत गोष्टीच्या घटना मी ॲड केल्यात त्यासुद्धा घडल्यात, पण त्या पर्टिक्युलर घटनेच्या वेळी नाही घडल्यात, त्या वेगळ्या वेळी घडल्यात. तर अशा गोष्टी एकत्र करून मी गोष्टी लिहित होतो. आणि ह्यावेळी मला असं वाटलं की हे काहीतरी वेगळा फॉर्मॅट आपण वापरला पाहिजे. मला फिक्शनबद्दल का असं वाटत होतं माहिती आहे का, म्हणजे अगदी नार्नियासारखा एखादा मूवी झाला ज्याच्यामध्ये किती फिक्शनना वाव आहे ना, म्हणजे त्या एका घरातल्या कबर्डमध्ये त्यात पूर्ण एक जग आहे. आणि मग
असा कॉन्टेक्स्ट सेट झाल्यावर त्याच्यात किती सुंदर गोष्टी बसवता येतील. पण त्याच्यात ऑफकोर्स कॅरेक्टर बिल्डिंगचा एक भाग असतो. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरला आपल्याला समजणं की त्याच्या भावना काय आहेत, त्याचा इंटेंट काय आहे, त्याचा थोडा भाग असतो. हे सगळं मी शिकतोय, असं नाही की मला खूप येतं आहे आणि मी तुम्हाला सांगतोय. पण त्याच्यात खूप वेळ द्यायला लागतो सुरुवातीला, सो दॅट कॅरेक्टर बिल्ड झाली की नंतर त्याची स्टोरी आणि त्याचा पाथ फॉलो करायला खूप मजा येते. आणि त्याच्यात तर कॉन्टेक्स्टसुद्धा असा होता की वर्ल्ड वॉरच्या वेळी मुलांना पाठवलं होतं सेफ जागी पालकांनी सगळ्या लंडनमधनं वगैरे, आणि ते एका घरात गार्डियनकडे जाऊन राहतात आणि त्या घरात तसं असतं आणि ते कपाट उघडून वगैरे जातं आणि हे सगळ्या गोष्टी असतात. तर ह्या सुंदर फिक्शनल वर्ल्डबद्दल मी विचार करतो. मग मी असा एक विचार केला की मुंबईतमध्ये एखादी गोष्ट सेट करता येईल का, जिकडे मला ॲज यू नो की जुन्या शॉप्सबद्दल खूप फॅसिनेशन आहे. तर अशी एक गोष्टीचा विचार करत होतो जिकडे एक माणूस एका शॉपमध्ये जातो आणि एक पर्टिक्युलर वस्तू मागतो आणि तिकडे कसे आजोबा असतात ते शॉपकीपर, आणि ते खूप शोधून वगैरे एक गोष्ट त्याला आणून देतात आणि त्या गोष्टीत असं काहीतरी असतं ज्याच्याने म्हणजे समज मी फर्स्ट पर्सन असेल किंवा मी प्रोटॅगनिस्ट असेल तर माझं जग त्या वस्तूमुळे बदलतं आणि मग इट्स लाईक अ डिफरंट ॲडव्हेंचर यू सेट ऑन. आणि त्याचाही मी विचार करत होतो. पण ह्याच्यात पण बरेचसे इन्फ्लुएन्सेस आहेत ना जे आपण बघत असतो. म्हणजे स्टील लाईक अन आर्टिस्टमध्ये आपण जे बघितलं आहे की एव्हरीथिंग स्टील लाईक अन आर्टिस्ट इज अ बुक. इट्स अ मस्त सुंदर पुस्तक आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकीनच. तर त्याच्यात जसं त्यांनी म्हटलं आहे की हे सगळं जसं जी स्पॉन्जची कॉन्सेप्ट आहे मी जी सांगत असतो, तो पुढच्या एपिसोडमध्ये पर्णाच्या एपिसोडमध्ये मी ती नीट एक्सप्लेनसुद्धा केली आहे. म्हणजे बघू शकता तुम्ही टाईमलाईन, पर्णाचा झाला आहे शूट आणि आता हा करतो आणि मग पर्णाचा पुढच्या विकेंडला येईल. तर त्याच्यात मी स्पॉन्जची कॉन्सेप्ट एक्सप्लेन केलीच आहे. पण त्याचा सारांश सांगायचं झालं तर आपण बऱ्याच गोष्टी उचलत असतो आयुष्यात, इन्फ्लुएन्सेस, आणि शिकत असतो. आणि आपण जेव्हा एखादी क्रिया करायला जातो, एखादी आर्ट फॉर्म बनवायला जातो, एखादी कृती करतो, तर आपल्या कृतीतून ह्या सगळ्या गोष्टींमधले काही ना काहीतरी गोष्टी बाहेर त्या येत असतात इन सम वे ऑर सम शेप. तर तेही करताना मग मला असं झालं की ते जे मी आजोबा म्हणत होतो की मुंबईच्या एखाद्या दुकानामध्ये ते एक जादुई काहीतरी गोष्ट आपल्याला आणून देत आहेत, समहाऊ ते मी जेव्हा लिहिलं एक वाक्य, आज मी बरीच वाक्य लिहिली होती आणि सगळी डिलीट केलेत, पूर्ण ब्लँक घेऊन बसलो आज मी पॉडकास्ट करायला, त्यामुळे माहीत नाही हे काय होतं आहे असं. बट आय डोंट नो, तुम्हाला सांगा मला आत्ता कसं वाटतं हे कमेंटमध्ये सांगा. प्रोसेसचा भाग आहे. हो, आणि आय थिंक ह्याच्यात फ्री फ्लो जास्त आहे लिहिण्यापेक्षा, पण आय थिंक वी जस्ट नीड डिफरंट फॉर्मॅट्स. तर त्या आजोबांचा विचार करत असताना मला समहाऊ हॅरी पॉटरमध्ये जेव्हा हॅरी त्याची वॉन्ड घ्यायला जातो तेव्हा ज्या त्या दुकानात तो घुसतो आणि मग तिथे त्या आजोबांचं जे कॅरेक्टर असतं त्याच्याशी थोडं साम्य वाटायला लागलं. आणि हे करता करता लगेचच मला असं पण वाटलं की हे फिक्शनमध्ये असं का नाही आपण काम करत होतो असं मी डोक्यात विचार करतो. आणि अचानक माझ्यासमोर अमर फोटो स्टुडिओचं पण उदाहरण आलं की ऑफकोर्स त्याचा पण प्रेमिस तोच आहे की एक जागा असते तिथे तो एंटर करतात आणि इट्स देन मॅजिक, आणि मग ऑफकोर्स टाईमलाईन वगैरे करतात. तर फिक्शन आहे, फक्त कसं लिहायचं किंवा कसं स्ट्रक्चराईज करायचं आपल्या पॉडकास्टसाठी किंवा इन जनरल चॅप्टर्ससाठी ह्याचा मी विचार करतो. आणि खूप फॅसिनेटिंग आहे. मियाझाकीबद्दलचं मी जे पुस्तक वाचतोय, द वर्ल्ड ऑफ मियाझाकी, त्याच्यात पण एक चांगला एक मुद्दा त्यांनी मांडला आहे. आता हा थोडा वेगळा आहे पण फिक्शनबद्दल बोलतो त्याच्यामुळे सांगायला आवडेल मला की मियाझाकीचं जे चाइल्डहूड होतं ते खूपच स्ट्रगलिंग आणि चॅलेंजिंग होतं, कारण ते वर्ल्ड वॉर II, जपान, आणि त्याचा सर्वात मोठा म्हणजे त्याच्या आईला बरं नव्हतं बऱ्याच वर्ष, तर तो आणि त्याचा भाऊ सगळं करायचे. आणि त्याला सगळ्यात मोठी खंत अशी होती की त्यांची जी फॅमिली होती मियाझाकीची, अगेन मियाझाकी नसेल माहीत तर नेटफ्लिक्सवर जाऊन जस्ट मियाझाकी असं टाईप करा, खूप फिनॉमिनल ॲनिमेटेड मूवीजचं त्यांनी काम केलेलं आहे आणि बघायला सुरुवात करा. आणि आवडलं तर सांगा मला कॉमेंट्समध्ये, जर का तुम्हाला आमच्यामुळे कळलं असेल तर. पण शक्यता खूप कमी आहे, कारण बऱ्याच लोकांना जनरली मियाझाकी माहिती असतो. आणि आता त्यांची लास्ट फिल्म येणार आहे. येस, मियाझाकींची लास्ट फिल्म येणार आहे आणि ह्यावेळी त्यांनी मार्केटिंगवर काहीच बजेट, म्हणजे दे आर नॉट गोइंग टू मार्केट इट, कारण की मियाझाकी यांचं नाव एवढं मोठं झालं आणि त्यांचं शेवटचं काम असणार आहे हे पब्लिकली त्यांनी जे डिक्लेअर केलं असं. तर ते डायरेक्टच आय थिंक पोस्टर्स येतील आणि डायरेक्ट आय थिंक पोस्टर्स आलेच सुद्धा, आय डोंट नो. आणि मूवी डायरेक्ट येईल आणि ती होपफुली आपल्या इथे थिएटरमध्ये रिलीज होईल आणि आपल्याला पाहायला मिळेल. तर मी सांगत होतो मियाझाकींचं जे लहानपणे वर्ल्ड वॉर IIच्या दरम्यान जपानमध्ये गेलं आणि त्यांना सर्वात मोठी खंत काय होती माहिती आहे प्राची, की त्यांचा फॅमिली बिझनेस होता ना तो आर्मीला सपोर्ट करणारा होता. म्हणजे ते एरोप्लेनसाठी पार्ट्स बनवायचे आणि ते सगळं होतं.
त्यामुळे जरी जपानमध्ये वर्ल्ड वॉर टूच्या दरम्यान सगळ्यांची खूप वाईट परिस्थिती होती, पैसे नव्हते, लोक मरत होती, म्हणजे सगळं काही हे होत होतं, त्यावेळी त्यांची जी फॅमिली, त्यांचं जे कुटुंब होतं ना, ते ॲक्च्युली श्रीमंत होत होतं, कारण त्यांचा बिझनेस फ्लरिश होत होता. तर त्याची खंत होती की पूर्ण आपला देश पूर्ण या दुःखात जातो आणि आपण ह्याच्यात प्रॉस्पर होतोय. त्यामुळे त्यांच्या स्टोरीजमध्ये बरेचदा आपल्याला सगळं ते दिसून येतं आणि हे मियाझाकी वर्ल्डमध्ये लिहिलेलं आहे, तिथनं मी सगळं तुम्हाला सांगतोय. तर बेसिकली त्यामुळेच मियाझाकींच्या चित्रपटांमध्ये आणि त्यांच्या स्टोरीजमध्ये, मांगा मी पाहिल्या नाही आहेत जास्त, पण फिल्म्स पाहिल्यात, तर त्याच्यामध्ये आपल्याला वर्ल्ड वॉरच्या दरम्यानचं सगळं दिसतं. फ्लाईट्स दिसतात खूप साऱ्या आणि थोडं डिस्टोपियन गोष्टी दिसतात आणि त्याच्यानंतरचं जग दिसतं. इट हॅज अ लॉट टू डू विथ मियाझाकी यांचं अपब्रिंगिंग. तर मियाझाकींचं तर मला खूपच फॅसिनेटिंग वाटतं, कारण ते वेगवेगळे क्रीचर्स आणि वेगवेगळे मेकॅनिकल ऑब्जेक्ट्स पण जे बोलतात, हलतात, ज्यांना खूप पर्सनॅलिटी, त्याच्यावर खूप सुंदर काम करतात. त्यांचा जो येतोय पिक्चर, जो आपण ज्याच्याबद्दल बोलतो, त्याचं नाव काय आहे? द बॉय अँड द हेरन. ओके, द बॉय अँड द हेरन. तो पिक्चर येतोय लवकरच, होपफुली बघायला मिळेल. त्याच मियाझाकी वर्ल्ड जे पुस्तक आहे त्याच्यात त्यांनी अजून अशाच काही स्टोरीज मेन्शन केलं होतं, ज्याच्यामध्ये पूर्वीची ट्रॅजेडी किंवा ज्याच्यातनं लोक गेले त्याचा त्यांच्या कलाकृतीवर कसा परिणाम होतो ह्याच्याबद्दल भाष्य केलं आहे. तर त्याच्यात त्यांनी नार्नियाचं पण एक सुंदर उदाहरण दिलं आहे. C.S. लुई जे त्याचे लेखक आहेत त्यांच्याबद्दल पण तशीच गोष्ट दिली. त्यांची आई असते ती कॅन्सरने लवकर जाते आणि ती ट्रॅजेडी त्यांच्यावर खूप वेळ राहते. आणि जेव्हा त्यांनी नार्निया चित्रपट लिहिला किंवा नार्निया ही स्टोरी जेव्हा लिहिली त्यांनी, त्या स्टोरीमध्ये त्यांची अंडरलाईन थीम तीच होती जी त्यांच्या ट्रॅजेडीतनं आली होती, विच वॉज अबाउट रिबर्थ. जे गेलेत सोडून त्यांना पुन्हा जिवंत करणं. आणि तेच त्याच्या सिंहामागची जी स्टोरी आहे, ज्याच्यात तो सिंह जो गार्डियन एंजल असतो त्या 4 लोकांसाठी, मुलांसाठी, तो एंडला मरतो आणि शेवटी त्याला पुन्हा एकदा पुनर्जन्म मिळतो आणि तो परत त्यांच्यात सामील होतो, त्यांच्या त्या फाईटमध्ये, त्यांच्या वॉरमध्ये, युद्धामध्ये. तर ते आहे. त्याचप्रमाणे J.K. राऊलिंग यांचंही उदाहरण आहे की त्यांच्या मॅरिड लाईफमुळे, त्यांच्या वैवाहिक जीवनामुळे आणि त्यांच्या डिस्टर्बिंग रिलेशनशिप्समुळे त्यांच्या फादर फिगर ह्याच्याबद्दल त्यांना खूपच क्वेश्चन्स होते. आणि त्यांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या पूर्ण अनुभवामध्ये ते नसल्यामुळे त्यांच्या स्टोरी लाईनमध्ये हॅरी इज ऑलवेज लुकिंग फॉर अ फादर ऑर अ फादरली फिगर. आणि ते बदलत असतात पूर्ण चित्रपटाच्या दरम्यान. प्रत्येक भागात त्यांचा जो मेन फादरली फिगर आहे हॅरीसाठी ती वेगळी आहे किंवा प्रत्येक फेजमध्ये वेगळी आहे. म्हणजे डंबलडोर आहेत, काही वेळा स्नेप आहे, काही वेळा जो 3ऱ्या पार्टमध्ये त्याच्यात जो जातो त्याचं नाव काय असतं, सिरियस ब्लॅक, तो आहे. अशा फादर फिगर्स बदलत असतात आणि इट हॅज अ लॉट टू डू विथ J.K. राऊलिंगचे पर्सनल एक्सपिरियन्स विथ फादर फिगर्स इन हर लाईफ. तर ही एक स्पर्शिका झाली इथे खरी, पण हे मी वाचताना मला कळलं की जुने एक्सपिरियन्स किंवा अनुभव आहेत ते सुद्धा पुढे जाऊन काहीतरी त्याचं सुंदर बनू शकतं. आणि त्या वाईट म्हणता येणार नाही, पण त्या अशा दुःखी ह्याच्यातनं सुद्धा काही सुंदर गोष्टीही बनवू शकतात. ह्याचं एक खूप सुंदर उदाहरण. कुठून आपण कुठे चाललो आहे, मला लिहायची होती फिक्शन किंवा मी विचार करत होतो वेगळा फॉर्मॅटचं काय लिहिता येईल, आणि तिथून आपण इकडे येऊन पोचलेलो आहोत. खूप चांगलं संभाषण आहे. हा वेगळा पॉडकास्ट आहे. हा ॲक्च्युली मला भाग 1 भाग 2 बद्दलचं मला असं फ्लॅशबॅक देतो आहे, कारण की त्यावेळी पण असं खूप फ्री स्टायलिंग आपण माईकवर केलं होतं जेव्हा वायफळ चालू केली होती मागच्या वर्षी, 1 वर्ष ऑलमोस्ट, एक्झॅक्ट 1 वर्ष काइंड ऑफ ॲगो. आणि आजही अशा गप्पा मारतो जिकडे एक रँडम टॉपिक जो मी ॲक्च्युली तुमच्यावर शेअर करायला सुरुवात केली आणि तिकडनं आपण कुठे जाऊन पोचलो आहे. तर असं मी मुंबईत विचार करत होतो एक शॉप फ्रंटचा, त्याच्यानंतर एक दापोलीशी पण त्या मियाझाकीमुळे एक गोष्ट डोक्याला अशी चाटून गेली. आणि हे लास्ट मिनिट करणं किंवा 2 दिवस लिहिणं आणि तुम्हाला सांगणं इतकं सोपं नाही, कारण मी हे केलेलं नाही आहे. त्यामुळे अशा शॉर्ट स्टोरीज मला थोड्या लिहून, थोडा त्याचा क्राफ्ट चांगला बनवून, मग स्टोरी टेलिंगमध्ये अजून वेगळ्या प्रकारची एक एनर्जी लावून तुम्हाला ते सांगायला लागतील. आणि ते करायला थोडासा वेळ लागेल. आय गेस मी अजून एक्सप्लोअर करीन आणि तुमच्या भेटेला येऊन तुम्हाला सांगीन अजून काय होतं आहे. पण एक गोष्ट तर नक्कीच करू शकतो मी, छोटासा ह्या अशा एक गोष्टीचा प्रयत्न करून तुम्हाला ते मी पाठवू शकतो आणि तुम्ही मला सांगू शकता ती तुम्हाला कशी वाटली. आणि ते करण्यासाठी आपली वायफळ पत्रव्यवहाराची जी लिंक आहे, मी सुरुवातीला सांगितली, ती तुम्ही जॉईन व्हा. कारण तिकडे कदाचित मी एक छोटीशी एक लिहू शकतो ना अशी गोष्ट आणि पाठवू शकतो लोकांना, आणि फीडबॅक घेऊन आपण मग त्याच्यावर बनवू शकतो काहीतरी. आणि मग असं मस्त मे बी बॅकग्राऊंड म्युझिक वगैरे त्याला टाकून एक काहीतरी वेगळं करता येईल. नवीन फॉर्मॅट शोधायचा, नाविन्य, न्यूनेस, शॉर्ट स्टोरी टेलिंग सारखं. एक्झॅक्टली, शॉर्ट एक्सपिरियन्शियल शॉर्ट स्टोरी असं काहीतरी आपल्याला करता येईल. पण आहे, लिहायला आवडेल किंवा सांगायला आवडेल, पण ते सांगण्यासाठी लिहिणं आवश्यक आहे.
जी मी तुम्हाला मागीवाली ती सांगत होतो, माघी चतुर्थी नाही, काय होतं ते मागी / मॅगी असं काहीतरी, द गिफ्ट ऑफ मागी. तर मी मागी, हे हो. फिक्शनलच्या वेळी मग शॉर्ट स्टोरी पाहायला लागलो आणि 1-2 वाचल्या आणि त्याच्यात द गिफ्ट ऑफ मागी जी मी स्टोरी वाचत होतो आणि किती इंटरेस्टिंग छोटी स्टोरी त्यांनी लिहून ठेवले. ते जे लेखक आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती, जर तुम्ही ॲव्हिड रीडर असाल किंवा असे एकदम बुकवर्म किंवा असे मस्त वाचक असाल ना गोष्टींचे, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की हा काय नवीन येऊन सांगतो, हे आम्हाला खूप पूर्वीपासून माहिती होतं, पण मग या काही गोष्टी मला नवीन कळल्यात. तर त्या मी तुमच्याशी शेअर करतो आणि बऱ्याच लोकांसाठी पण त्या नवीन असू शकतात. आणि आजचा एपिसोडचा फ्लो पण तसाच झाला, असं आपण जनरल भेटून गप्पा मारतो, जो वायफळचा बेसिक कॉन्टेक्स्ट प्रेमिस आहे की जनरल गप्पा जशा आपण मारतो, इंटरेस्टिंग, थोडं त्याला चांगलं असं डिरेक्शन देऊन, सो दॅट सगळ्यांना ऐकणाऱ्यांना मजा येईल आणि तुमच्या इथेच होतात की काय अशा गप्पा असंही वाटेल. त्याच धर्तीवर आजचं आपलं चाललेलं आहे. आय थिंक एवढं बोलून मी आजचा एपिसोड इथेच संपवतो, जास्त रटाळ करत नाही. एवढ्याशा एपिसोडमध्ये पण तुम्हाला मजा आली असेल, काहीतरी नवीन बघायला मिळालं असेल, ऐकायला मिळालं असेल, काही मी चुकून बोललो असेल, इंटेन्शनल काहीच नाही आहे, कॉमेंटमध्ये मला सांगा. युजली आपण तेच करतो, जर का चुकलं असेल काही तर आम्ही ती पिन करतो कॉमेंट करेक्शन करून, सो दॅट चुकीची माहिती पसरणार नाही. काही वेळा सबटायटल्समध्ये काही चुका होतात आमच्या घाई गडबडीत इंस्टाग्रामवर, तर सगळं आम्ही करत असतो. असं नाही की आम्ही असं मक्ता घेतलं की हे आम्ही करतो तेच बरोबर आहे वगैरे. आम्ही प्रामाणिक प्रयत्न आहेत आमचे हे सगळे. ते बोलतात ना की टू एअर इज ह्युमन. नाईस. तसं म्हणजे चुका होणं हे मनुष्यतेचं लक्षण आहे, एकदम बरोबर. क्या बात आहे. अशी ही चांगल्या नोटवर जे प्राचीने आपल्याला सांगितलंय, इथे आपण आजची पॉडकास्ट थांबवतोय. थँक्यू फॉर स्टेइंग टिल दी एंड. आणि असेच आमच्याबरोबर राहा. पुढच्या एपिसोडमध्ये पर्ण पेठे बरोबर आम्ही तुम्हाला लवकरच भेटू. धन्यवाद.